नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। काल मी तुम्हाला हीटच्या बाबत माहिती दिली होती की हीटचं युनिट हे जूल आहे। MKS पद्धतीमध्ये किंवा SI पद्धतीमध्ये जूल आहे आणि CGS मध्ये अर्ग आहे। परंतु हीट ही एक एनर्जी आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगामध्ये अजून दुसरे युनिट सुद्धा आहेत जे वापरले जातात। ते काल मी तुम्हाला बोललो, एक आहे केल्विन, एक आहे सेल्सियस आणि तिसरा आहे फॅरनहीट। मग आता परीक्षेला जर तुम्हाला असा प्रश्न आला बघा, द ॲब्सोल्यूट टेम्परेचर करस्पॉन्डिंग टू -200 डिग्री सेल्सियस इज डॅश डॅश, म्हणजे -200 डिग्री सेंटीग्रेड दिलेले आहे, त्याचं कन्वर्ट करायचं आहे केल्विनमध्ये। मग आता केल्विनमध्ये करायचं असेल तर काल मी तुम्हाला एक सूत्र दिलं होतं बघा, केल्विनमध्ये करायचं असेल तर K = C + 273.15 0.15 दिला नाही तरी चालतो, पण मी देतोय। आता याच्यामध्ये C ची व्हॅल्यू म्हणजे सेंटीग्रेड ही आहे -200 आणि म्हणून -200 + 273 + 0.15 हे तुम्हाला माहिती आहे की इथे ऋण चिन्ह आहे, इथे धन चिन्ह आहे। अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते। 273 मधून 200 गेले, 73 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन दिलेलं आहे। धन संख्या असेल तर प्लस चिन्ह देत नाही। अशा पद्धतीने 73.15 उत्तर आलेलं आहे। ऑप्शन मध्ये बघा 27 73 K, बघा हे उत्तर आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कन्व्हर्जन ऑफ एनर्जीचे प्रश्न आले तर तुम्ही 2 फॉर्म्युले पाठ करा। ते मी तुम्हाला दाखवतो कोणते फॉर्म्युले आहेत। बघा हे 2 सूत्र आहेत। केल्विन K = C + 273.15 अँड फॅरनहीट मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 9/5 × C + 32, C म्हणजे सेल्सियस। आता हे गणित बघा, अ बॉडी हॅज अ टेम्परेचर 100 डिग्री सेल्सियस, एक वस्तू आहे, बॉडी आहे, त्याचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सियस। सो कन्वर्ट इट इंटू फॅरनहीट मध्ये कन्वर्ट करायचं आहे। पटकन बघा फॉर्म्युला लिहा, F = 9/5 × C + 32। आता बघा 9/5 × C म्हणजे 100। आता इथे तुम्हाला माहिती आहे की वर 100 आहे, खाली 5 आहे आणि म्हणून आपल्याला एकाच पाड्याने वर पण भागायचं आहे आणि खाली पण भागायचं आहे। याला आपण गणिताच्या भाषेमध्ये काय म्हणतो? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन। ओके, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळवण्यासाठी एकाच संख्येने वर पण भागायचं आणि खाली पण भागायचं। बघा 5 × 5, 5 × 2 = 10, वर घेतला 0, 5 0 0 म्हणजे 20 उत्तर आलं। 20 ने 9 ला गुणा, 20 × 9 = 180, 180 + 32 212 फॅरनहीट उत्तर आलेलं आहे। परीक्षेला जर अशा प्रकारचे प्रश्न आले डिग्री कन्व्हर्जनचे तर तुम्ही अशा पद्धतीने हे 2 फॉर्म्युले पाठ करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण युनिट 6 स्टार्ट करूया। सिंपल मशीन आपण जेव्हा नाव उल्लेखतो, म्हणजे जेव्हा आपण मशीन हे नाव बोलतो, आपल्या डोक्यात काय येतं की कोणती तरी मशीन आहे मोठी, मोटरसायकल, कार यांच्यामध्ये पण मशीन असते, मोठमोठ्या फॅक्टरीज यांच्यामध्ये सुद्धा मशीन असते। आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरात सुद्धा रेफ्रिजरेटर, मायक्रो ओव्हन या सर्व मशीन असतात। या मशीन कॉम्प्लिकेटेड आहेत, गुंतागुंतीच्या आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, परंतु आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये काही साधी यंत्र असतात, हत्यारं असतात, त्यांना सिंपल मशीन म्हणतात। फॉर एक्झाम्पल, एखादा शेतामध्ये दगड अडकलेला आहे आणि तो दगड मला काढायचा आहे, तर तो दगड काढण्यासाठी मी जेव्हा क्रू बार म्हणजे पहार त्या दगडाच्या खाली घालणार आणि खाली घातल्यानंतर त्या पहारच्या खाली छोटासा एक दगड ठेवणार टेकू म्हणून, सपोर्ट म्हणून, आणि वरनं दाब देणार, त्यामुळे सहजरित्या तो मोठा दगड मला बाजू करता येतो। तर अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये छोट्या मशीन आहेत, साधी यंत्र आहेत। तर साधी यंत्र कोणती आहेत बघा, पहिला आहे लेवर, दुसरा आहे पली, इन्क्लाइन प्लेन, स्क्रू, व्हील आणि वेज। मग यांचा अभ्यास करण्यापूर्वी सिंपल मशीनचं जे उपयोग आहेत ते काय आहेत बघा, की अ मशीन इज अ डिव्हाइस विच हेल्प्स अस टू डू वर्क इझिली। मशीन आपल्याला आपलं काम सहजरित्या करण्यासाठी मदत करते आणि मशीन हेल्प्स अस इन द फॉलोइंग 4 वेज। 4 प्रकार आहेत बघा, 4 मार्ग आहेत की ज्याच्यातून मशीन आपल्याला मदत करते। पहिला आहे टू मल्टिप्लाय फोर्स, म्हणजे आपण जेवढा फोर्स लावू त्याच्या अनेक पटीत त्या मशीनमध्ये फोर्स लावला जातो। आपण जर एकदा फोर्स लावला तर एखाद्या मशीनमध्ये त्याच्या दुप्पट
2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स असा मल्टिप्लाय होतो आणि आपण फोर्स लावतो, म्हणजे कमी ताकद लावून जास्त काम करता येतं. दुसरं आहे टू अप्लाय फोर्स इन अ कन्व्हिनियंट डिरेक्शन, म्हणजे आपल्याला जर फोर्स लावायचा आहे तर एका योग्य दिशेने फोर्स लावला जातो, ती मशीन आपल्याला मदत करते. योग्य दिशेने फोर्स लावण्यासाठी ती मशीन मदत करते. तिसरं आहे टू सेव्ह टाईम, आपली वेळेची बचत होते. आणि चौथं आहे टू असिस्ट इन डुईंग अनसेफ अँड डेंजरस जॉब्स, डेंजरस काम जे असेल जिथे धोका आहे अशी भयंकर कामं करताना जर आपण मशीन वापरल्या तर आपलं काम व्यवस्थितरित्या होतं. चला आता आपण प्रत्येक सिंपल मशीनविषयी माहिती मिळूया. पहिलं आहे लिव्हर. बघा लिव्हरसाठी मी आकृती काढलेली आहे. अ लिव्हर इज अ सिंपल मशीन. इट कन्सिस्ट ऑफ अ रिजिड रॉड विच इज फ्री टू टर्न अबाउट अ पायोट कॉल्ड द फल्क्रम. पायोट म्हणजे हलणारी जागा, एखादी वस्तू ज्या ठिकाणी हलू शकते. तर बघा हा रॉड आहे, हा रॉड या पायोटवर, हा जो पायोट आहे हा सपोर्ट आहे, हा जो सपोर्ट आहे त्याला फल्क्रम असे म्हणतात. रॉड जेव्हा एखाद्या पायोटच्या खाली टाकला तर त्याला फल्क्रम म्हणजे सपोर्ट असं म्हणतात. आणि या रॉडच्या एका बाजूला लोड आहे, लोड, आणि दुसऱ्या बाजूला एफर्ट. एफर्ट म्हणजे प्रयत्न, जिथून आपण बल लावतो त्याला एफ असं नाव आहे. एफर्ट म्हणजे एफ फोर्स, लोड म्हणजे एल, आणि जिथे सपोर्ट मिळतो टेकू त्याला फल्क्रम असे म्हणतात. तर अशा पद्धतीने बघा, द ऑब्जेक्ट टू बी मूव इज नोन ॲज द लोड. जो ऑब्जेक्ट मूव होतो त्याला लोड असं म्हणतात. द फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द रॉड, आणि हा रॉड उचलण्यासाठी आपण जे फोर्स लावतो त्याला एफर्ट असे म्हणतात. टू यूज अ रॉड सम सपोर्ट इज निडेड. मग आता हा रॉड आपल्याला दाबण्यासाठी, फोर्स लावण्यासाठी काहीतरी सपोर्ट पाहिजे. हा सपोर्ट आहे मधला, त्याला फल्क्रम असे म्हणतात, शोन इन द फिगर. सो द पोर्शन ऑफ द लिव्हर फ्रॉम द एफर्ट टू द फल्क्रम इज टर्म द एफर्ट आर्म. एफर्टपासून फल्क्रमपर्यंत हा जो आर्म आहे, ही जी भुजा आहे तिला एफर्ट आर्म म्हणतात. आणि लोडपासून फल्क्रमपर्यंत ही जी आर्म आहे तिला लोड आर्म असे म्हणतात. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जर ही आर्म मोठी केली तर आपल्याला कमी एफर्ट लावा लागतो, कारण इकडचं वजन उचलायचं आहे आपल्याला आणि इथे सपोर्ट घेतला आहे. तर ही आर्म जेवढी लांब असेल तेवढं आपल्याला कमी फोर्स लावता येईल. आता आपण याचं प्रिन्सिपल पाहूया की लिव्हर काम कसं करतं. द लिव्हर इज अ बॅलेन्स वेन एफर्ट इंटू एफर्ट आर्म इक्वल टू लोड इंटू लोड आर्म. म्हणजे हा फल्क्रम, हा लिव्हर बॅलेन्समध्ये असतो जेव्हा एफर्ट इंटू एफर्ट आर्म म्हणजे लावलेला फोर्स, आणि हे जे लेंथ आहे एफर्ट आर्म, फोर्स मल्टिप्लाय बाय लेंथ, आणि इकडे लोड मल्टिप्लाय बाय लेंथ, हे दोन्ही जर सेम असतील तर हा लिव्हर मध्यभागी असतो. दिस इज कॉल्ड द प्रिन्सिपल ऑफ लिव्हर्स. द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कॅन बी इन्क्रीज बाय मेकिंग द एफर्ट आर्म as long as possible. If you increase the distance from fulcrum to effort, हे डिस्टन्स जर वाढवलं so you can get the mechanical advantage, म्हणजे तुम्हाला जास्त फायदा होईल, कमी फोर्स लावावा लागेल आणि जास्त काम करता येईल. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज याचा मी तुम्हाला फॉर्म्युला दाखवत आहे. एफर्ट आर्म डिवायडेड बाय लोड आर्म. म्हणजे जर तुमची लोड आर्म याची लांबी जर कमी असेल तर येणारा गुणाकार, येणारा भागाकार हा मोठा असेल. म्हणजेच लोड आर्म जर लहान असेल तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला जास्त मिळतं, आणि एफर्ट आर्म जर लहान असेल तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला कमी मिळतो. आणि म्हणून एफर्ट आर्म नेहमी मोठी ठेवावी आणि लोड आर्म नेहमी लहान ठेवावी, तर आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस मिळू शकतात. आता आपण पुढे जाऊया. टाईप्स ऑफ लिव्हर. टाईप्स ऑफ लिव्हर, आता हे कसं आहे बघा, कशावर डिपेंड आहे टाईप्स ऑफ लिव्हर. तर ई फॉर एफर्ट म्हणजे फोर्स, एल फॉर लोड वेट, आणि एफ फॉर फल्क्रम. या तिघांची जी पोझिशन असते, या पोझिशनवरनं लिव्हरचे 3 प्रकार पडतात. डिपेंडिंग अपॉन द फंक्शन, इकडे बघा, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द फल्क्रम, एफर्ट अँड द लोड, लिव्हर्स आर ऑफ 3 टाईप.
3 प्रकारचे लिव्हर असतात. आपण बघूया. पहिला आहे फर्स्ट ऑर्डर लिव्हर, त्याला क्लास 1 लिव्हर असं सुद्धा म्हणतात. हे कसं लक्षात ठेवायचं बघा. क्लास 1 लिव्हरमध्ये बघा मी आद्याक्षरं लिहिली आहेत इंग्लिशची, EFL किंवा LFE. मध्यभागी F आहे हे लक्षात घ्या, म्हणजे मध्यभागी फलक्रम आहे. फलक्रम मध्यभागी असेल तर त्याला म्हणतात फर्स्ट ऑर्डर लिव्हर. इन अ लिव्हर ऑफ द फर्स्ट ऑर्डर द फलक्रम इज इन बिटवीन द लोड अँड द एफर्ट ॲज शोन इन फिगर. मग आता याचं उदाहरण काय बघा. सी सॉ, बागेमध्ये आपण जे सी सॉवर बसतो ना, सी सॉ. अ पेअर ऑफ सीझर्स म्हणजे कात्री. बीम, बॅलन्सेस. एखादा बीम असतो, त्या बीमला जर आडवं बांधून हवेमध्ये लटकाविलं तर त्याचं जे बॅलन्स असेल दोन्ही बाजूला त्याला म्हणतात बीम बॅलन्स. किंवा टीन शियर्स. हा टीन शियर्स जो आहे, हे बघा मी तुमच्यासाठी टीन शियर्स आणि निपल्सच्या इमेज दाखवलेल्या आहेत. म्हणजे जी पकड असते, चिमटा किंवा पकड, चिमटा नाही पकड, तर या सर्व लिव्हर ऑफ फर्स्ट ऑर्डर आहेत. बघा ही बागेतली सीसॉ आहे. सीसॉमध्ये जो मध्यभागी सपोर्ट असतो त्याला फलक्रम असे म्हणतात. इकडे हा मुलगा बसला आहे, हा लोड आहे आणि हा एफर्ट आहे. बघा जेव्हा हा मुलगा खाली जातो, सपोज इकडे लक्ष द्या, समजा हा मुलगा खाली जात असेल तेव्हा हा एफर्ट बनतो आणि इकडचा मुलगा लोड बनतो. पण समजा हा विद्यार्थी खाली जात आहे तेव्हा याला लोड, याला आपण म्हणणार एफर्ट, आणि हा मुलगा वर जाणार याला म्हणायचं लोड. तर अशी त्यांची पोझिशन चेंज होत असते. मात्र हा लिव्हरचा फर्स्ट ऑर्डर आहे. तर अशा पद्धतीने फलक्रम मध्यभागी आणि दोन्ही बाजूला एफर्ट आणि लोड, त्याला फर्स्ट ऑर्डर लिव्हर असे म्हणतात. टीन शियर्सचं पण असंच आहे. इकडे लक्ष द्या, हा जो मधला पॉईंट आहे त्याला फलक्रम असे म्हणतात. आणि वस्तू जिथे आपण अडकवतो इथे वेट म्हणजे लोड, आणि जिथून बल लावतात एफ म्हणजे एफर्ट. तर अशा पद्धतीने हा फर्स्ट ऑर्डर आहे. आता सेकंड ऑर्डर लिव्हर, इकडे बघा एवढा भाग. इन दिस केस द फलक्रम इज ॲट वन एंड अँड द एफर्ट इज अप्लाइड ॲट द अदर एंड. द लोड लिफ्टेड इज बिटवीन द फलक्रम अँड द एफर्ट शोन इन द फिगर. पाठ करण्यासाठी असं पाठ करा. मध्यभागी जर फलक्रम असेल तर तो लिव्हरचा फर्स्ट ऑर्डर. सेकंड, मध्यभागी जर लोड असेल एल तर तो लिव्हरचा सेकंड ऑर्डर. मग आता याची उदाहरणं काय आहेत तर बघा, बागेमध्ये कचरा उचलून नेण्यासाठी ही जी गाडी असते व्हील बॉरो, हे सेकंड ऑर्डर लिव्हरचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा एखाद्या सोड्याची बाटली उघडतो, ओपनर वापरतो, हे ओपनर आहे बघा, तेव्हा ते ओपनर जे काम करतं सिंपल मशीन ते सेकंड ऑर्डर लिव्हर आहे. आणि थर्ड चित्र बघा, हे नेल कटर आपण वापरतोय, तर नेल कटर हा सुद्धा थर्ड ऑर्डरचा लिव्हर आहे. समजून घेऊया. बघा या ठिकाणी प्रथम तुम्ही हे चित्र पहा. हे आता मी एक एक ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हा जो चाक आहे हा जमिनीला टेकलेला आहे, म्हणजे याचा आधार घेऊन तो व्यक्ती त्या गाडीला उचलतो, म्हणून हे सपोर्ट आहे, फलक्रम आहे. त्याच्यानंतर लोड कुठे असतो तर लोड मध्यभागी असतो. आणि फोर्स कुठून लावतोय म्हणजे एफर्ट इथून लावतोय. तर अशा पद्धतीने एफर्ट मध्ये लोड आणि सर्वात शेवटी फलक्रम. दुसरं चित्र बघा सोडा ओपनरचं. या ठिकाणी बघा हा जो ओपनर आहे, या ओपनरचा हा जो भाग स्पर्श झालेला आहे तो फलक्रम आहे, म्हणजे टेकवलेला आहे. आणि सोड्याचं जे बूच आहे ते मध्यभागी आहे, ते वेट आहे. आणि आपण बल कुठून लावतोय तर इकडनं लावतोय. आणि म्हणून सर्वात शेवटी फलक्रम मध्ये डब्ल्यू म्हणजे लोड, वेट म्हणजे वजन, तर त्याला लोड, आणि ई म्हणजे इफर्ट.
तर अशा पद्धतीने हा सेकंड ऑर्डर लिव्हरचा प्रकार आहे. तसंच नेल कटरचा सुद्धा आहे. नेल कटर सुद्धा बघा, एका हाताने आपण सपोर्ट देतोय, म्हणजे नेल कटर जे असतं हे नेल कटर आहे. नेल कटर आपण एका हातात धरतो, म्हणजे समजा हे खालची बोट आहेत, तिथे फलक्रम आहे. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी नख आपण कापतोय तर तो नख मध्यभागी आहे ना, म्हणून त्याला म्हणायचं मध्यभागी वेट, आणि सर्वात शेवटी आपण एफर्ट लावतो. तर अशा पद्धतीने हा सुद्धा सेकंड ऑर्डर लिव्हरचा प्रकार आहे. आता थर्ड ऑर्डर ऑफ लिव्हर. इन दिस टाइप ऑफ लिव्हर द फल्क्रम इज ॲट वन एंड अँड द एफर्ट इज अप्लाइड बिटवीन द फल्क्रम अँड द लोड ॲज शोन इन द फिगर. काय सांगितलं बघा, फल्क्रम इज ॲट वन एंड अँड द एफर्ट इज अप्लाइड बिटवीन द फल्क्रम अँड द लोड. म्हणजे एफर्ट जो आहे एफर्ट तो मध्यभागी आहे. पहिल्या भागात आपण काय पाहिलं, फल्क्रममध्ये होता. दुसऱ्या भागात काय पाहिलं आपण की लोडमध्ये होता. आता एफर्टमध्ये आहे. एफर्ट हा बघा, हा एफर्ट. तर हे जे उदाहरण आहे त्यासाठी काय उदाहरणं दिलीत बघा, फोरसेप्स म्हणजे चिमटा. चिमट्याने जेव्हा आपण वस्तू उचलतो बघा, या टोकाला फल्क्रम आहे आणि सर्वात शेवटी लोड आहे आणि मध्यभागी एफर्ट आहे. आपण जेव्हा या ठिकाणी दाब देतो तेव्हा ती वस्तू अडकली जाते, म्हणून मध्यभागी एफर्ट आहे. इथे पण बघा, आपण हातावर एक वजन उचललेलं आहे, तर एफर्ट कुठे लावतोय आपण, वजनावर. म्हणजे आपला जो हात आहे, हातावर, हात मध्यभागी आहे, हा मध्यभागी आहे. त्याच्यानंतर अगोदर इकडे वेट आहे, वेट नंतर आपला हात आणि शेवटी इकडे आपला सपोर्ट खांद्याचा. तर अशा पद्धतीने लोड आणि फल्क्रम याच्यामध्ये एफर्ट येतं, तर त्याला लिव्हरचं थर्ड ऑर्डर असं म्हणतात. तर अशा पद्धतीने लिव्हरचे 3 प्रकार झाले. सिंपल मशीन लिव्हर हा पहिला प्रकार आहे. आता पली नावाचं हे दुसरं साधं यंत्र आहे. लक्षात घ्या, लिव्हर आणि पलीचा काही संबंध नाही, फक्त ते दोन्ही साधे यंत्र आहेत. लिव्हरचे 3 भाग आपण शिकलो, आता पली स्वतंत्र वेगळा भाग आहे, त्याला साधं यंत्र असं म्हणतात. अ पली इज अनदर सिंपल मशीन विच एनेबल अस टू लिफ्ट हेवी लोड्स by applying effort in a suitable and convenient direction. बघा, पली हा काय असतो की आपल्याला एका कन्व्हिनियंट डिरेक्शनमध्ये आपल्याला सुटेबल आणि कन्व्हिनियंट ज्या दिशेने बल लावणं आपल्याला सोपं जाणार आहे त्या दिशेने बल लावण्यासाठी पली मदत करतो. पली म्हणजे काय मुलांनो, तर विहिरीमधून पाणी काढण्यासाठी आपण डायरेक्ट ती बादली, त्या दोरीला बादली बांधतो आणि बादली जर विहिरीमध्ये टाकतो तेव्हा खूप मेहनत लागते. पण तीच बादली, ती दोरी जर आपण पलीवर लावली, म्हणजे विहिरीवर जी चक्री असते बसवलेली, त्याला आपण चक्री पण म्हणतो, कुपी, त्याच्यावर जर लावली तर फॉर एक्झाम्पल इट इज डिफिकल्ट टू रेज वर्टिकली अ बकेट फुल ऑफ वॉटर फ्रॉम अ वेल. विथ अ पली द बकेट कॅन बी इझिली रेज बाय अप्लाइंग द एफर्ट इन अ कन्व्हिनियंट डाऊनवर्ड डिरेक्शन. म्हणजे खालच्या दिशेला आपण बल लावलं तर पाण्याची बादली वर येऊ लागते. अ पली इज यूज टू ड्रॉ वॉटर फ्रॉम द वेल्स. आणि मग ही जी पली आहे, विहिरीतून पाणी काढण्यासाठी पली वापरली जाते. पलीला मराठीत कप्पी असे म्हणतात. तर पाणी काढण्यासाठी पलीचा वापर केला जातो. आता पुढचं आहे इन्क्लाइन प्लेन. प्लेन म्हणजे एखादी फळी असते बघा, मी तुम्हाला दाखवतो. समजा ही फळी आहे आणि ती जर मी एखाद्या सपोर्टवर ठेवली आणि तिथून मला उतरण्यासाठी याच्यावरनं सपोर्ट मिळू शकतो. म्हणजे स्टेजवरनं जेव्हा खाली उतरायचं असतं तेव्हा बघा, एक फळी त्यावर आडवी लावतात, त्यावरून आपण सहजरित्या खाली उतरू शकतो. The inclined plane is a simple machine which is used to raise heavy loads. आता सिंपल मशीनचा दुसरा प्रकार आपण शिकूया, तो आहे पली.
लक्षात ठेवा, लिव्हर हा सिंपल मशीनचा पहिला प्रकार होता. त्याचे 3 प्रकार आपण शिकलो, म्हणजे फर्स्ट लिव्हर, सेकंड लिव्हर किंवा थर्ड लिव्हर. आता सिंपल मशीनचा दुसरा प्रकार आहे पली. पली म्हणजे कप्पी. विहिरीतून पाणी काढण्यासाठी आपण कप्पी वापरतो. बघा, विहिरीतून पाणी काढायचं असेल आणि बादलीला आपण दोरी बांधली आणि ती बादली आपण विहिरीत टाकली की ती बादली ओढताना आपल्याला खूप त्रास होतो, कारण आपण वरच्या दिशेने बल लावत असतो. बादली ओढत असतो ना, आपण ओढतोय म्हणजे जमिनीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला आपण बादली ओढतो. मात्र जेव्हा विहिरीवर एखादी पली लावली जाते, म्हणजे कप्पी लावली जाते, त्या कप्पीवरनं दोरी जाते आणि ती दोरी विहिरीत जाऊन आणि मग भरलेलं पाणी, त्या बादलीमध्ये आपण पाणी भरलं की ती बादली ओढताना आपण बल जे लावतो ते पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला लावत नाही, तर ते पृथ्वीकडच्याच दिशेला लावतो. म्हणजे आपण खाली ओढतो. खाली ओढल्यामुळे आपल्याला कमी एफर्ट लावावा लागतो. याला पली असे म्हणतात. बघा इथे लक्ष द्या, इथे की अ पली इज अनदर सिंपल मशीन विच एनेबल्स अस टू लिफ्ट हेवी लोड्स बाय अप्लाइंग एफर्ट इन अ सुटेबल अँड कन्व्हिनियंट डिरेक्शन. एखादा लोड उचलायचा आहे वर, तो लोड उचलण्यासाठी जर सरळ उचलला तर खूप त्रास होऊ शकतो. म्हणून पली लावली तर आपण एका योग्य दिशेने सुटेबल बल लावतो, फोर्स लावतो आणि ती वस्तू उचलतो. फॉर एक्झाम्पल, इट इज डिफिकल्ट टू रेज व्हर्टिकली अ बकेट फुल ऑफ वॉटर फ्रॉम अ वेल. विहिरीतून पाणी काढणं खूप कठीण असतं. मग विथ द पली द बकेट कॅन बी इझिली रेज बाय अप्लाइंग द एफर्ट इन अ कन्व्हिनियंट डाऊनवर्ड डिरेक्शन. परंतु पली लावून जर आपण डाऊनवर्ड डिरेक्शनला फोर्स लावला, त्या पलीवरनं दोरी खाली ओढली तर आपोआप पाणी वर येऊ लागतं. अ पली इज यूज टू ड्रॉ वॉटर फ्रॉम द वेल. इट इज ऑल्सो यूज बाय मोटर मेकॅनिक्स टू लिफ्ट हेवी ऑब्जेक्ट्स लाईक द इंजिन ऑफ अ कार. इट इज ऑल्सो यूज इन क्रेन्स अँड लिफ्ट्स. मोठमोठ्या क्रेन, लिफ्ट याच्यामध्ये पली लावलेली असते. आणि कारचं टायर जर पंक्चर झाला तर तो पंक्चर काढताना बघा, संपूर्ण कारचा लोड एका छोट्याशा यंत्रावर उचलला जातो, तेव्हा पली हेच तिथं साधं यंत्र वापरतात. आता पुढचं घेऊया. पुढचं आहे इनक्लाइन प्लेन. प्लेन म्हणजे फळी आणि इनक्लाइन म्हणजे अशी थोडीशी वाकलेली. द इनक्लाइन प्लेन इज अ सिंपल मशीन विच इज यूज टू रेज heavy loads more easily by moving it along an inclined surface as it is difficult to raise it vertically by lifting. बघा मी समजून सांगतो. समजा ही एक जागा आहे आणि या जागेवर हा लोड इथे ठेवायचा आहे. मग आता हा लोड खूप जड आहे, याला लोड बनवूया. आता याला उचलून, हा लोड आहे, याला उचलून जर मी इथे ठेवलं तर मला पूर्ण ताकद लावावी लागेल. पण समजा मी या उंच जागेवर एक अशी फळी लावली, इनक्लाइन केलेली. इनक्लाइन म्हणजे उतरती जागा, स्लोप. इनक्लाइन म्हणजे स्लोप. आणि मग याच्यावरनं ही फळी जर मी अशी घरंगळत नेली तर ती सरळ वर पोहोचू शकते. म्हणजेच जड वस्तूंना एखाद्या वर उचलण्यासाठी इनक्लाइन प्लेन वापरतात. द इनक्लाइन प्लेन इज अ सिंपल मशीन विच इज यूज टू रेज हेवी लोड्स मोर इझिली बाय मूविंग इट अलॉंग अन इनक्लाइन सरफेस ॲज इट इज डिफिकल्ट टू रेज इट व्हर्टिकली बाय लिफ्टिंग. म्हणजे व्हर्टिकली लिफ्टिंग करताना त्रास होऊ शकतो, म्हणून तिला इनक्लाइन करतात आणि ती वस्तूवर पोहोचवतात. हेवी सिलेंडर is loaded in a truck by pushing them along an inclined plane formed by strong wooden plank as shown in figure in order to. म्हणजे पुढे बघा चित्र दाखवलेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा एक ट्रक आहे, हा मोठा ट्रक आहे आणि ही जी फळी आहे ती इनक्लाइन प्लेन आहे आणि ही जी वस्तू आहे, सिलेंडर म्हणा किंवा काही म्हणा, ती वस्तू ट्रकवर पोहोचायची. तर ती कशी पोहोचवतात बघा, या दिशेने बल लावून घरंगळत म्हणजे गोल गोल फिरवत अशा पद्धतीने ती वर पोहोचवतात. तो बघा, रेज द सिलेंडर थ्रू द हाईट PR. दे हॅव टू बी पुश थ्रू अ ग्रेटर डिस्टन्स QR.
म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे, लक्ष देऊन ऐका, आर पासून क्यू पर्यंत हे डिस्टन्स थोडंसं लांब आहे, पण ते चालतं. आणि पी पासून या आर पर्यंत हे वर्टिकल डिस्टन्स आहे. म्हणजेच वर्टिकल डिस्टन्स चढणं खूप कठीण आहे. हे जे वर्टिकल डिस्टन्स आहे हे चढणं कठीण आहे, पण त्याला जर इन्क्लाइन केलं तर सहजरित्या चढता येतं. तर अशा पद्धतीने याची उदाहरणं बघा काय आहेत. इफ द स्लोप इज स्टीप वी नीड ग्रेटर फोर्स टू पुश द लोड अप. म्हणजे स्लोप जर स्टीप असला, स्टीप म्हणजे कमी उताराचा, समजा ही जागा आहे आणि मी जर स्लोप असा दिला तर खूप त्रास होईल, थोडा अजून वाढवला तर थोडा कमी त्रास होईल, आणि जर अजून जास्त स्लोप दिला तर इझिली याच्यावरनं मी एखादी वस्तू घरंगळत वर पोहोचू शकतो. सो स्टेअर्स, एस्केलेटर्स अँड रॅम्प्स आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ इन्क्लाइन प्लेन. म्हणजे पायऱ्या, एस्केलेटर म्हणजे स्टेशनवर बघा ते एस्केलेटर लावलेलं असतं वर चढण्यासाठी, पायऱ्याच. आणि रॅम्पसुद्धा एक फळे स्टेजवर चढण्यासाठी रॅम्प लावला जातो. म्हणजे रॅम्प जसं बघा अपंग लोक असतात, अपंग लोकांना एखाद्या बिल्डिंगमध्ये जायचं असेल तर एक स्लोप लावलेला असतो, त्याला रॅम्प असे म्हणतात. अ नाईफ, अन ॲक्स अँड अ चिझल आर टू इन्क्लाइन प्लेन्स पुट टुगेदर. बघा मुलांनो, नाईफ म्हणजे सुरी, ॲक्स म्हणजे कुऱ्हाड आणि चिझल चिमटा. तर ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तू एक प्रकारे इन्क्लाइन प्लेनच आहेत. ते कसं बघा मी समजवतो. विद्यार्थी मित्रांनो, इन्क्लाइन प्लेनचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला या फळीचं उदाहरण दिलंच आहे की ट्रकला ती फळी लावून त्याला स्लोप देतात. स्लोप देणे म्हणजे इन्क्लाइन करणे. मग आता या ठिकाणी उदाहरण आहे नाईफ, सुरी, ॲक्स म्हणजे कुऱ्हाड आणि चिझल म्हणजे छिन्नी. खड्डं करण्यासाठी हातोड्याने आपण प्रहार करतो बघा, छिन्नी हातोडा. भिंत तोडायची असेल तर छिन्नी ठेवतो आणि वर हातोडा मारतो. मग आता ह्याच्यात 3 वस्तू आहेत. सुरी जी असते, ती सुरी बघा मी सांगतो, तिला एक धार असते. समजा ही सुरी आहे बघा, ही सुरी अशी, तिला ही धार आहे ही. किंवा ॲक्स कुऱ्हाड आहे, कुऱ्हाडसुद्धा कशी असते बघा, एक त्याला दांडा असतो आणि ते या ठिकाणी ती कुऱ्हाड अशा पद्धतीने हा टोकदार भाग असतो, टोकदार भाग हा. आणि दुसरा आहे छिन्नी पण अशी टोकदार असते अशी, आणि शेवटी गोलाकार भाग असतो. मग हा जो टोकदार भाग आहे हा, नंतर हा, आणि सुरीचा टोकदार भाग हा, हे टोकदार भाग म्हणजे एक प्रकारे स्लोप दिलेला आहे, स्लोप. आणि स्लोप म्हणजे इन्क्लाइन. आणि म्हणून ॲक्च्युली नाईफ, ॲक्स आणि चिझल यांचा प्रकार वेगळा आहे, तो पुढे या पुस्तकात दिलेला नाही. त्याला वेज असे म्हणतात, वेज. मी शिकवणारच आहे तुम्हाला. सिंपल मशीनचा तो प्रकार आहे, WEDGE, वेज. वेज म्हणजे टोकदार वस्तू. सुरी, तलवार यांना टोकदार बनवतात, जेणेकरून कमी फोर्स लावला की ती वस्तू कापली जाते, तिचे 2 तुकडे होतात. मग ती वस्तू टोकदार करण्यासाठी एक प्रकारे त्याला स्लोप दिलेला असतो, म्हणून त्याला इन्क्लाइन वेज असे म्हणतात. जर या क्षणाला तुम्हाला समजलं नसेल तर मी एक PDF बनवलेली आहे सिंपल मशीनची, ती तुम्हाला पाठवतो. त्यामध्ये वेजबद्दल सुद्धा माहिती लिहिलेली आहे. या पुस्तकात मात्र वेजबद्दल माहिती नाही. चला पुढचा प्रकार घेऊया. पुढचा प्रकार आहे स्क्रू. आता स्क्रू सगळ्यांना माहिती आहे. आपल्या घरामध्ये आपण भिंतीला फ्रेम लावण्यासाठी स्क्रू लावतो किंवा टेबलाला स्क्रू लागलेला असतो. स्क्रूची रचना कशी असते तर स्क्रू बघा, साधारण बघा मी आडवा स्क्रू काढतो, एक त्याला गोल तोंड असतं आणि वरनं तो असा निमुळता होत जातो. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारे इन्क्लाइनच आहे, स्लोप आहे ना, इन्क्लाइन स्लोप. आणि मग त्याच्यावर अशा रेषा असतात. ओके, म्हणजे स्क्रू हा एक प्रकारे इन्क्लाइन
प्लेनचंच मॉडिफिकेशन आहे. म्हणून अ स्क्रू हे वाचतोय, अ स्क्रू इज मॉडिफाईड फॉर्म ऑफ एन इन्क्लाइन्ड प्लेन विच हॅज सर्क्युलर मोशन. म्हणजे स्क्रू हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आणि आत जातो. अ स्क्रू जॅक इज अ मशीन हॅव्हिंग अ स्क्रू अँड अ लिव्हर इन कॉम्बिनेशन. स्क्रू लावण्यासाठी जी मशीन असते, जो जॅक असतो, ते एक प्रकारे कशाचं कॉम्बिनेशन असतं, तर त्यामध्ये स्क्रू अँड अ लिव्हर इन कॉम्बिनेशन. इट इज यूज टू लिफ्ट हेवी ऑब्जेक्ट्स सच ॲज कार्स और ट्रक्स. अ स्क्रू इज प्रिफर्ड बाय कारपेंटर्स टू ॲन ऑर्डिनरी नेल. म्हणजे नेल म्हणजे खिळा. साधे खिळे न वापरता, खिळे ठोकताना त्रास होतो ना, तर खिळे न वापरता स्क्रू वापरला जातो. कारण स्क्रू लावताना मशीनच्या सहाय्याने स्क्रू इन्क्लाइन करून त्या भिंतीमध्ये किंवा त्या लाकडामध्ये टाकला जातो आणि तो फिट बसतो. इट्स थ्रेड ग्रिप्स द वूड फर्मली अँड इट कॅनॉट बी पुल्ड आउट इझिली. म्हणजे एकदा का स्क्रू त्या लाकडामध्ये गेला तर तो इझिली बाहेर निघत नाही. तर अशा पद्धतीने स्क्रू हे सुद्धा सिंपल मशीन आहे. आणि शेवटचं बघा, शेवटचं आहे व्हील. व्हील काय बघा, व्हील म्हणजे चाक. अ व्हील इज ऑल्सो सिंपल मशीन. व्हील्स हेल्प्स अस to move with very little effort. Less force is required when the block is rolled over the rollers because rolling friction is less than sliding friction. एखादा ब्लॉक आहे, समजा हा मोठा ब्लॉक आहे आणि याला मला घसरत न्यायचं आहे, तर घसरल्यानंतर त्याचा जमिनीशी संपर्क होईल, फ्रिक्शन होईल, त्यामुळे मला ढकलायला त्रास होईल. त्याच्याऐवजी जर मी त्याच्या खाली असे गोल गोल रॉड ठेवले, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. बघा, जमिनीवर मी असे सिलेंडर ठेवले गोल गोल, आणि या सिलेंडरवर जर मी याच्यावर तो बॉक्स ठेवला असा, तर याच्यावरनं तो सरळ आरामाने आपल्याला वाहून नेता येईल. दिस इज रिझन दॅट ऑल आवर व्हेकल मूव ऑन व्हील्स अँड बॉल बेरिंग आर यूज टू रिड्यूस फ्रिक्शन इन मुव्हिंग पार्ट्स ऑफ मशीन. आणि म्हणून बघा, ज्या ज्या मशीन असतात ना, या मशीनमध्ये दिस इज द रिझन दॅट ऑल ओव्हर व्हेकल मूव ऑन व्हील. म्हणजे सर्व व्हेकल या व्हीलवर चालतात, आणि व्हीलवर चालताना त्या व्हीलच्यामध्ये बॉल बेरिंग पण असतात. तर व्हील आणि बॉल बेरिंग आर यूज टू रिड्यूस फ्रिक्शन इन मुव्हिंग पार्ट्स ऑफ मशीन. आता बॉल बेरिंग काय आहे हे तुम्हाला सांगतो. बघा, हे मोठं गोलाकार चाक आहे. त्या चाकाच्या मध्ये हा जो गोल भाग आहे, एक छोटीशी डबी असते, मी मोठी काढली. इथे असे बॉल असतात छोटे छोटे, 1 2 3 जितके पाहिजे तितके. आणि हे बॉल सुद्धा एकमेकांवर घासून ते मूव होत असतात. सायकलच्या टायरच्या मध्यभागी बघा बेरिंग असते, बॉल बेरिंग. तर बेरिंग म्हणजे गोल असतात ना, व्हील गोल म्हणजे व्हील. तर व्हीलचा वापर करून फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी केलं जातं, फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी केलं जातं, आणि वी कॅन इझिली राईड अ कार और अ सायकल ऑन द रोड. तर अशा पद्धतीने हे सर्व सिंपल मशीन आहेत. शेवटची एक मशीन राहिले, त्याचं नाव आहे वेज, WEDG, जी या पुस्तकात नाही आहे. तर मी सांगतो तुम्हाला, वेज म्हणजे टोकदार वस्तू. म्हणजे समजा सुरी, मी आता उदाहरण दिलं होतं बघा, समजा ही सुरी आहे अशी. मग या सुरीचा जो हा भाग असतो, हा एक प्रकारे 2 इन्क्लाइन प्लेन असतात. म्हणजे 2 मेटलच्या शीट एकत्र आणून त्याला टोकदार केलं जातं. किंवा समजा कुऱ्हाड आहे, बघा ही कुऱ्हाड आहे, मी काढतो, आणि इथे या कुऱ्हाडीला अशा पद्धतीने टोकदार भाग केला असतो. हा टोकदार भाग आहे, हा टोकदार भाग. तर हा जो टोकदार भाग आहे, हा एक प्रकारे इन्क्लाइन प्लेन आहे. म्हणजे 2 मेटल एकत्र करून त्यांना एकत्र जोडलेलं आहे, किंवा एकाच मेटलला शार्प केलेलं आहे, एकाच मेटलला घासून घासून शार्प केलेलं आहे. शार्प करणं म्हणजेच वेज, WEDGE. आणि वेजचं उदाहरण आलं तर तुम्ही लिहू शकता नाईफ, चिझल म्हणजे छिन्नी, आणि एक्स म्हणजे कुऱ्हाड.
तर अशा पद्धतीने सिंपल मशीनचं हे चॅप्टर मी पूर्ण करत आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला PDF सुद्धा पाठवतो, ती वाचून घ्या. धन्यवाद. जय हिंद. टेक केअर. बाय बाय.